हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 8th स्टँडर्डचा मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 5.1. या आधीचे चॅप्टर्स आणि नंतरचे सुद्धा अपलोड केलेले आहेत. तुमच्या स्टँडर्डचे सायन्सचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत आणि क्वेश्चन आन्सर्सचे एक्सप्लेन केलेले अदर सब्जेक्टचे सुद्धा अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात. आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतनं पाहत आहात, म्हणजे मलाही समजेल माझे स्टुडंट कुठे कुठे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. 5.1 मध्ये तुम्हाला टोटल 9 क्वेश्चन्स दिलेले आहे आणि क्वेश्चन आहे एक्सपांड. आपल्याला एक्सपांड करायचे जे पण दिलेलं आहे. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन आपण बघायचा आहे a + 2 a - 1. बघा, इथे आपल्याला फर्स्ट टर्म सेम दिसते. म्हणजे यासाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा तो आपण अगोदर बघूया. तर बघा, समजा अशी टर्म आहे की x + a x + b. मग हिचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते आपण बघूया. बघा, पहिले फर्स्ट ब्रॅकेटने आपण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, म्हणजे ह्या x या टर्मने आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. मग काय येईल बघा, बाहेर x येईल, इकडे x + b. ठीक आहे, इथे प्लस साइन आहे म्हणून आपण इथे काय घेणार, प्लस सेकंड टर्म काय आहे, a. मग ती घ्यायची आपण a आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार, हा सेकंड ब्रॅकेट x + b. बरोबर. ठीक आहे, मग आता मल्टिप्लाय करणार, x × x x² प्लस हा b आणि x म्हणजे xb. ठीक आहे, वेगवेगळ्या टर्म आहेत म्हणून दोघं घेतल्या, प्लस आता इथे काय येणार, हा a आणि हा x म्हणजे ax प्लस हा काय येणार, a आणि b मग ab. ठीक आहे, इथे काही कॉमन टर्म दिसतंय का तुम्हाला, इथे x आहे आणि इथे x आहे. मग काय करणार आपण, आधी हा x² ॲज इट इज, कारण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये दुसरा x आहे का, नाही. पण इथे हा x आहे, इथे x आहे, त्याला आपण काय करणार, कॉमन काढणार. मग काय उरणार, b आणि a. मग b a लिहिण्यापेक्षा आपण a + b लिहूयात आणि हा कॉमन x प्लस ab. असा तुमचा तयार झालेला आहे फॉर्म्युला. ठीक आहे, बघा, ज्या वेळेला आपल्याला दिलेलं असेल ही फर्स्ट टर्म आणि ही फर्स्ट टर्म सेम असतील आणि सेकंड टर्म वेगवेगळ्या असतील, त्यावेळेला आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बाय हार्ट डोक्यात ठेवून घ्या. हा फॉर्म्युला काय, फर्स्ट टर्म जी आहे, ठीक आहे, फर्स्ट कॉमन टर्म तिचा स्क्वेअर, सेकंड टर्म ज्या दिलेल्या आहेत इथे 2 आणि 1 आहेत त्या दोघं, ठीक आहे, म्हणजे इथे a आणि b आहेत, त्या दोघांची ॲडिशन आणि जी कॉमन टर्म आहे ती मल्टिप्लाय आणि शेवटी a b म्हणजे जे सेकंड टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. हा फॉर्म्युला बाय हार्ट करून घ्यायचा आहे. नोटबुक मध्ये 10 टाइम्स लिहून टाका म्हणजे एकदाचा फिट होऊन जाईल. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला वाईज आपण आता हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन मध्ये मग फॉर्म्युला बघा, ईच अँड एव्हरी टाइम फॉर्म्युला लिहा. जेवढ्या वेळा हाताखालनं जाईल तेवढा तो डोक्यात पक्का होईल. म्हणून आपण आता आधी फॉर्म्युला लिहूया, x + a x + b. ठीक आहे, मग काय बनतं त्याचा फॉर्म्युला, x² + a + b x + ab. ठीक आहे, समजलंय तुम्हाला, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मग इथे आपला x काय, इथे आपला x आहे a आणि a काय आहे, ह्या फॉर्म्युला प्रमाणे हा a जो आहे तर आपला a काय, +2 आणि b काय आहे, -1. मग त्याच्याप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट करायचा. आपला x इथे a म्हणून काय घेणार आपण, a² प्लस ब्रॅकेट मध्ये a म्हणजे इथे काय आपला 2 प्लस सेकंड टर्म काय, -1. बघा, लक्षात घ्या, ज्या वेळेला साइन इथे निगेटिव्ह दिलं असेल तर आठवणीने विथ साइन ते उचलायचं आहे, नाही तर तुमचा आन्सर चुकेल. ठीक आहे, मग हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. आता x आहे, x काय आपला a प्लस ab, a काय आहे आपला 2 मल्टिप्लाय बाय -1. कळालं इथपर्यंत. जो फॉर्म्युला होता त्याच्याप्रमाणे फक्त आपण व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता हा a² ॲज इट इज राहील. आता इथे काय होईल, +2 - 1 किती होणार, 1. म्हणजे काय, प्लस नुसता a मल्टिप्लाय बाय 1 काय होणार, aच होणार. प्लस इकडे काय येणार, 2 मल्टिप्लाय बाय -1 -2 म्हणजे इथे प्लस येईल का, नाही. काय येणार, 2 × 1 = 2 पण हा -2 होणार.
तर हे आलंय आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय, m मायनस 4 आणि m प्लस 6. सेम तसंच आहे, फर्स्ट टर्म सेम आहेत आणि सेकंड टर्म वेगळे आहेत, म्हणून आपण आपला फॉर्म्युला यूज करणार x प्लस a x प्लस b. काय येणार, x स्क्वेअर प्लस a प्लस b ब्रॅकेट मध्ये आणि x त्याला मल्टिप्लाय प्लस a b. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्याप्रमाणे आपला x काय आहे, m म्हणजे m स्क्वेअर प्लस a काय आहे मायनस 4. ठीक आहे, b काय आहे प्लस 6 आहे, म्हणून जसंच तसं घेणार. आपला x काय आहे m, a काय आपला मायनस 4 मल्टिप्लाय बाय, बघा दोघं जोडून आहेत म्हणजे मल्टिप्लाय बाय 6. ठीक आहे, मग आता हा m स्क्वेअर ॲज इट इज राहील, यांचं सबस्ट्रॅक्शनचा आन्सर काय येणार प्लस 2 आणि हा m त्याला मल्टिप्लाय म्हणजे 2m. 4 6 जा किती होता 24. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन काय येणार मायनस 24. बघा ऑड नंबर मध्ये जर निगेटिव्ह असतील आणि मल्टिप्लिकेशन आहे तर मग त्यावेळेला काय आन्सरला साईन निगेटिव्ह येणार, म्हणून मायनस 24. हे आलंय आपलं आन्सर. थर्ड बघा, p प्लस 8 p मायनस 3. ठीक आहे, दोघं टर्म सेम आहे म्हणून सेम फॉर्म्युला काय, x प्लस a x प्लस b. ठीक आहे, x चा स्क्वेअर a प्लस b x आणि प्लस a b. ठीक आहे, मग x काय आपला p म्हणून p चा स्क्वेअर प्लस a काय आपला 8 आणि b काय आपला मायनस 3 आणि x काय आपला p प्लस 8 मल्टिप्लाय बाय मायनस 3. ठीक आहे, निगेटिव्ह टर्म असतील तर शक्यतो ब्रॅकेट घाला म्हणजे क्लिअर होतं आपल्याला. p स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5p. ठीक आहे, सबस्ट्रॅक्शन करून 5 होतील आणि याचं एक टर्म निगेटिव्ह एक टर्म पॉझिटिव्ह म्हणून मायनस 24. हे आलंय आपला आन्सर. नेक्स्ट फोर्थ बघा, फोर्थ काय दिलंय 13 प्लस x 13 मायनस x. बघा इथे दोन्ही टर्म सेकंड सेम आहेत असं नाही, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे. ठीक आहे, मग आपण आपला फॉर्म्युला यूज करणार x प्लस a x प्लस b. काय येणार x स्क्वेअर प्लस a प्लस b x प्लस a b. ठीक आहे, मग x काय आपला 13 चा स्क्वेअर प्लस a काय आपला x आणि b काय मायनस x. ठीक आहे, प्लस मायनस मायनस होतील म्हणून मी डायरेक्ट मायनस घेतला आणि हा काय येणार इथे 13 प्लस a काय आपला x मल्टिप्लाय बाय मायनस x. निगेटिव्ह टर्मला ब्रॅकेट घालायचे. ठीक आहे, 13 चा स्क्वेअर काय होतो, हा 0 होऊन जाईल, 0 मल्टिप्लाय बाय 13 काय होणार 0 मल्टिप्लाय बाय 13 येणार इथे. हे दोघं पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 होऊन जातील ना. इकडे काय येणार x मल्टिप्लाय बाय मायनस x मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे हे काय येणार 169 एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0 मायनस x स्क्वेअर. हे आलंय आपला आन्सर. नेक्स्ट बघा फिफ्थ काय दिलंय आपल्याला 3x प्लस 4y 3x प्लस 5y. सेम आहेत, पहिले टर्म सेम आहेत, दुसरे टर्म वेगळे आहे. मग आपण फॉर्म्युला अप्लाय करणार. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिते आता x स्क्वेअर प्लस a प्लस b x प्लस a b. ठीक आहे, x स्क्वेअर म्हणजे काय येणार 3x चा ब्रॅकेट स्क्वेअर. दोन टर्म असतील तर ऑलवेज ब्रॅकेट द्यायचा आहे कारण एकट्या x चा स्क्वेअर नाही, त्यामुळे त्या टर्म्सला ब्रॅकेटच घालायचं आहे. प्लस a काय आपला 4y b काय आहे 5y x काय आपला 3x आणि a काय आहे 4y मल्टिप्लाय बाय 5y. ठीक आहे, मग 3 चा स्क्वेअर काय येतो 9 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस आता इथे हे किती होतील 9y. ठीक आहे, 9y आणि हा मल्टिप्लाय बाय इथे 3x प्लस
आता ज्या वेळेला असं असेल तर कॉन्स्टंटचं मल्टिप्लाय करायचं. 4 मल्टिप्लाय बाय 5 किती होता 20 आणि y हा एकदा आणि हा एकदा काय होणार तो y स्क्वेअर. ठीक आहे. मग 3x² इथे बघा 9 3 जा किती होता 27 आणि हा x हा y म्हणजे xy प्लस 20y स्क्वेअर. आय होप तुम्हाला समजत असेल. जर समजत नसेल तर परत बघा आणि स्वतः नोटबुकवर सोडवून बघा. जोपर्यंत तुम्ही हे स्वतः हाताखालनं घालत नाही तोपर्यंत कळणार नाही. नुसतं मोबाईल ठेवून बघताय असं चालणार नाही. नोटबुक पेन घ्या आणि सोडवा तरच ते डोक्यात जाईल. आता 6वं पॉज करून तुम्ही माझ्या अगोदर सोडवा बरं. काय दिलंय आपल्याला 9x 5t आणि इकडे 9x प्लस 3t. बघा इथे आता कॉमन टर्म काय आहे 9x. फॉर्म्युला तुम्ही लिहायचाच आहे. मग काय येणार पहिले 9x चा होल स्क्वेअर प्लस a काय आहे आपला -5t, b काय आहे 3t आणि होल ब्रॅकेटला आपण x ने मल्टिप्लाय करतो. x काय आपला 9x प्लस ab. मग a काय आहे आपला -5t मल्टिप्लाय बाय 3t. ठीक आहे. मग 9 चा स्क्वेअर काय आहे 81 आणि x चा स्क्वेअर. -5 आणि +3 किती होतात ते -2t आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय आहे 9x. आता इकडे 5 मायनस आहे आणि 3 पॉझिटिव्ह आहे. 5 3 जा 15 पण निगेटिव्ह येणार का कारण की एक साइन निगेटिव्ह आहे. -15t चा स्क्वेअर. ठीक आहे. इथे आता 9 ला 2 ने मल्टिप्लाय करणार. बाकीचं ॲज इट इज. ठीक आहे. 2 9 जा 18 पण साइन काय येईल निगेटिव्ह. 18 हा x आणि हा t. ठीक आहे. -15t स्क्वेअर. कळलंय तुम्हाला. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे 7th. बघा फ्रॅक्शन मध्ये आलं तरी घाबरायचं कारण नाही. जसं फॉर्म्युला दिलंय व्हॅल्यू पुट करायच्या आणि व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जसं आपण सोडवतो फ्रॅक्शन्स तसं सोडवायचे. घाबरायचं नाही. फॉर्म्युलाप्रमाणे पुट करायचं. फॉर्म्युलाप्रमाणे फर्स्ट टर्म काय आहे m चा काय होईल स्क्वेअर प्लस a काय आहे आपला 2/3. इथे -7/3 आहे बी टर्म म्हणून काय करणार आपण -7/3 प्लस मायनस मायनस होतील म्हणून डायरेक्ट मायनस घेतला आणि इकडे काय येणार m प्लस ab. a काय आहे 2/3 मल्टिप्लाय बाय -7/3. ठीक आहे. m चा स्क्वेअर ॲज इट इज येणार प्लस आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे मग काय करणार आपण न्यूमरेटरची सबट्रॅक्शन -5/3m प्लस आता इथे मल्टिप्लिकेशन असेल फ्रॅक्शनचं तर काय करतो आपण वरच्यांचं मल्टिप्लाय. मग काय येईल ते 7 2 जा 14 अपॉन 3 3 जा 9. ठीक आहे. मग आता साइन्स देऊयात m² ॲज इट इज. इथे हा मायनस टर्म आहे म्हणून इथे ह्या प्लसचा काय होईल -5/3m. इथे पण मायनस आहे तर काय होईल -14/9. आले आन्सर. नेक्स्ट बघा आता 8th. x + 1/x x - 1/x. बघा तुम्ही प्रत्येक वेळा फॉर्म्युला लिहायचाच आहे. ठीक आहे. जेवढा हाताखालनं जाईल तेवढं बरं असेल ते. x² प्लस a काय आपला 1/x प्लस a पण इथे मायनस आहे म्हणून -1/x. इथे काय येणार x टर्म आपली xच आहे. ठीक आहे. प्लस 1/x मल्टिप्लाय बाय 1/x. ही निगेटिव्ह आहे म्हणून मायनस द्यायचे. ठीक आहे. x² ॲज इट इज प्लस आता हे पॉझिटिव्ह 1/x आणि निगेटिव्ह 1/x काय होऊन जातील 0 कट होऊन जातील. बरोबर. मग काय उरेल ते 0 0 मल्टिप्लाय बाय x 0. ठीक आहे. म्हणजे इथे 0 होईल. नंतर इथे 1 मल्टिप्लाय बाय 1 -1 अपॉन x मल्टिप्लाय बाय x² म्हणजे ही टर्म निगेटिव्ह आहे. हा 0 ऍड केला नाही तरी चालेल म्हणजे काय येईल x² - 1/x². आले आपला आन्सर. नेक्स्ट बघा आता पुढचं 9th दिलेलं आहे आपल्याला 1/y प्लस
4 आणि 1/y मायनस 9. ठीक आहे, पहिली टर्म काय 1/y चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे ए काय आपला 4 आणि हा मायनस 9 आणि आपली ही टर्म काय आहे 1/y इकडे प्लस ए बी म्हणजे काय 4 मल्टिप्लाय बाय मायनस 9. बघा 1 चा स्क्वेअर y चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 9 मधनं 4 गेले की देतात 5 पण ही टर्म काय आहे निगेटिव्ह मायनस 5 1/y प्लस 4 9 जा निगेटिव्ह येणार बरोबर आहे ना कारण इथे निगेटिव्ह आहे. मग आता 1/y स्क्वेअर इथे काय होईल न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन होईल पण ही टर्म निगेटिव्ह म्हणजे काय येणार मायनस 5/y. इथे पण ही टर्म निगेटिव्ह आहे म्हणून प्लसचं काय होईल मायनस 36. हे आलंय आपलं आन्सर. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 5.1. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.